गुड मॉर्निंग स्टुडंट्स. माझा आवाज येतो सगळ्यांना? आय एम ऑडिबल? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. बघा, लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं? डिजिटल आयसीचे हे बघितले होते, बरोबर की नाही? कॅरेक्टरिस्टिक्स बघितले होते. Yes, ma'am. त्याच्या बघितले होते लॉजिक फॅमिली मध्ये काय बघितलं होतं तर व्हेरियस त्याचे 4 टाइप्स बघितले होते, बरोबर? SSI मीन्स स्मॉल स्केल इंटिग्रेशन, मीडियम स्केल इंटिग्रेशन, लार्ज स्केल इंटिग्रेशन, व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन मीन्स VLSI. हे सगळं आपण बघितलं होतं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंटचा स्टार्ट केला होता तो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ डिजिटल आयसीज, बरोबर की नाही? Yes, ma'am. Yes, ma'am. तर बघा, तुम्हाला मी स्क्रीन शेअर करते, विजिबल आहे का सांगा. तर फर्स्टली बघा, आयसी म्हणजे काय तर इंटिग्रेटेड सर्किट. हे फर्स्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर त्याचे 2 बेसिक टाइप्स आहेत. कोणते कोणते? टाइप्स ऑफ आयसीज मध्ये अॅनालॉग आयसीज आणि डिजिटल आयसीज. कोणाला काही डाऊट आहे? No, गायकवाड? ma'am. No, ma'am. ओके. तर बघा, आयसी चे 2 टाइप्स आहेत, अॅनालॉग आयसी आणि डिजिटल आयसी. त्यातला जो अॅनालॉग आयसी जो असतो तो आपण कसा ओळखतो तर तो त्याचं जे वर्क फंक्शन आहे ते वर्क ॲज अ अॅनालॉग सिग्नल. आणि डिजिटल आयसी म्हणजे काय? वर्क ऑन अ डिजिटल सिग्नल इज कॉल्ड ॲज अ डिजिटल आयसी. मग आता आपण जे सिलेबस बघतोय डीटी या सब्जेक्ट मध्ये आपण जे बघतो ते कशामध्ये बघतो तर डिजिटल सिस्टीम्स आहेत किंवा डिजिटल सर्किट आहे आपलं. त्यामुळे आपण जास्त करून कुठले आयसी यूज करणार याच्यामध्ये? डिजिटल Digital आयसी IC. यूज करणार. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेले आहेत आपण. त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट आहे फन आउट, फन इन, त्यानंतर पॉवर डेसिपेशन, प्रोपगेशन डिले आणि नॉइज मार्जिन. हे सगळं आपण बघितलेलं आहे. फन आउट म्हणजे काय? जर आपण त्याला ए नंबर ऑफ इनपुट्स देतो, एकाच आयसीला जर सिमिलर आपण इनपुट्स दिले तर ते काय करतात, ते जेव्हा आपल्याला तो गेट जो आहे ड्राईव्ह असेल म्हणजे स्टार्ट असेल तर त्याला काहीतरी व्होल्टेज लिमिट असणार, आउटपुटला काहीतरी व्होल्टेज लिमिट असणार. इट्स कॉल ॲज अ फन आउट. त्याच्यानंतर पॉवर डेसिपेशन म्हणजे काय तर ते पॉवर मध्ये काय लॉस झालाय म्हणजे कसं ओळखायचं ते तर power loss dissipation is the measure of a power consumed by the gates when fully derived by all its inputs. म्हणजे तुम्ही सगळे इनपुट्स ऑन केल्यानंतर ते पर्टिक्युलर गेट जो आहे तो ड्रिव्हन कंडिशन म्हणजे स्टार्ट कंडिशन मध्ये असेल. स्टार्ट कंडिशन मध्ये असताना तो काय करतो तर पॉवर कंझ्युम करतो, काहीतरी पॉवर कंझ्युम करतो की नाही. मग ती पॉवर कंझ्युम केलेलं इज नथिंग बट द पॉवर डेसिपेशन म्हणतात त्याला. आता पॉवर डेसिपेशन आपण कशामध्ये कसं आपल्याला कळायचं की आपलं पॉवर डेसिपेशन झालंय तर ती इन द फॉर्म ऑफ हीट असेल. बघा, सर्किट जेव्हा ऑन होतं तेव्हा एखाद्या वेळेस कधी कधी म्हणजे गरम असं वाफ येते किंवा मग हीट होते. आयसी जो आहे तो थोडासा हीट होतो, जास्त होत नाही, थोडा हीट होतो. मग त्याच्यानंतर समजायचं की ते पॉवर डेसिपेट झालंय. इथपर्यंत आपला पार्ट समजला होता. त्यानंतर बघा, प्रोपोगेशन डिले म्हणजे कसा असतं? Propagation delay is the average transistor delay time for a signal to propagate from input to output. When the signal it is expressed in a nanosecond. आता बघा, ह्याचं कसं आहे, सिंपल आहे. फर्स्ट काय म्हणले, प्रोपोगेशन डिले म्हणजे काय? ॲव्हरेज ट्रान्झिस्टर डिले टाइम फॉर सिग्नल टू प्रोपोगेट फ्रॉम म्हणजे सिग्नल कुठून गेला इनपुट टू आउटपुट वेन सिग्नल चेंजेस इन अ व्हॅल्यू म्हणजे जेव्हा तुम्ही इनपुट देता आणि ते त्याचं इनपुट पासून आउटपुट पर्यंत. पण जेव्हा तुम्ही सिग्नलला इनपुट म्हणून देता त्यानंतर सिग्नल चेंज होऊन काहीतरी पर्टिक्युलर व्हॅल्यू देतो, त्या इक्वल टाइमला काय म्हणतो आपण? टाइम ॲव्हरेजला काय म्हणतो? प्रोपोगेशन डिले म्हणतो. आणि हा प्रोपोगेशन डिले जो असतो तो एक्सप्रेस इन नॅनो सेकंद म्हणजे नॅनो सेकंद तेवढाच त्याचा प्रोपोगेशन डिले असतो आयसीचा. बघा, मी तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये दाखवते तेव्हा ते नॉब मध्ये आउटपुट इनपुट दिलं की ऑटोमॅटिकली लगेच क्विकली आपलं आउटपुट चेंज होतं. म्हणून ह्याचा जो प्रोपोगेशन डिले आहे तो नॅनो सेकंद एवढा आहे. समजते
इथपर्यंत? Yes, आता बघा, ma'am. नॉइज मार्जिन. नॉइज मार्जिन म्हणजे काय असतं, तर इट इज अ मॅक्सिमम नॉइज व्होल्टेज ऍडेड टू द इनपुट सिग्नल. म्हणजे जो नॉइज मार्जिन असतो तो मॅक्सिमम नॉइज आपण कुठे ऍड केलेला असतो, तर तो इनपुट सिग्नल मध्ये ऍड केलेला असतो. पण तो जो इनपुट सिग्नलला नॉइज ऍड केलेला आहे, तो जे आपल्याला आउटपुट येणार आहे त्याला काहीही चेंज न करता जे आउटपुट देतं त्याला काय म्हणतात, आपण नॉइज मार्जिन म्हणतात. आणि हे एक्सप्रेस कशामध्ये केलं जातं, तर हे मेजर केलं जातं व्होल्ट मध्ये. समजते? असा नॉइज ज्याच्याने आपल्याला इनपुट दिल्यानंतर आउटपुट जे वेव्हफॉर्म और काही व्हॅल्यूज येत असतात पर्टिक्युलर, त्या चेंज होत नाही, त्यांना काय म्हणायचं, नॉइज मार्जिन म्हणायचं. आणि हा नॉइज मार्जिन जो असतो तो व्होल्ट मध्ये मेजर केला जातो. समजते? Yes, ma'am. आणि फन इन म्हणजे काय, लास्ट नंबर. फन इन म्हणजे काय, द नंबर ऑफ इनपुट ऑफ अ लॉजिक गेट आर कॉल ॲज अ फन इन. एवढं लक्षात राहिलं. तुम्हाला इनपुट, तुमच्या गेटला तुम्ही किती इनपुट्स दिले त्याच्यावरून आपण काय म्हणतो, ते लॉजिक गेटचे इनपुट्स आहे. इथपर्यंत समजलं. इनपुट म्हणजेच फन इन. तुम्ही किती इनपुट दिलेत, समजा एका आयसी गेटला तुम्ही 3 इनपुट दिले असतील किंवा 4 इनपुट दिले असतील, तर त्याला काय म्हणायचं, मग फन इन किती असतात, 3 असेल किंवा 4 असेल, पर्टिक्युलर जो आयसी आहे त्याच्या अकॉर्डिंगली तो फन इन चेंज होणार. समजतंय? Yes, ma'am. मॅम नॉइज मार्जिन एकदा सांगता का? नॉईज ते तू म्हणजे काय करतो? ओके. नॉइज मार्जिन म्हणजे काय असतंय, तर इट इज अ मॅक्सिमम नॉइज व्होल्टेज आहे. म्हणजे तो मॅक्सिमम नॉइज व्होल्टेज. नॉइज म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला कळते का, ज्याच्यामध्ये अडथळा आणणे. म्हणजे आता जर सिग्नल तुम्हाला काहीतरी बोलताय, तुम्ही काही जण मध्ये असं माईक ऑन करतात आणि कधी कधी आवाज येतो, हे नॉइज झालं, बरोबर की नाही? नॉइज म्हणजे काय, Yes, ma'am. डिस्टर्बन्स. कळते? पण असे डिस्टर्बन्स असतात जे की आपलं आउटपुट जे येणार आहे त्याच्यामध्ये काही चेंज नाही करत आहे, ते फक्त ते असतात त्याच्यामध्ये, नॉइज मार्जिन मध्ये ते असतात. म्हणजे त्या इनपुट सिग्नल मध्ये नॉइज असतात, पण ते जेव्हा आपल्याला आउटपुट येतं त्यावेळेस ते जे आउटपुट आलेलं आहे ते चेंज करत नाही. त्याला काय म्हणायचं, नॉइज मार्जिन म्हणायचं. समजते? Yes, ma'am. हा. येस. आणि मॅम तो म्हणजे कशा, इनपुट दिल्यानंतर आउटपुट आल्यानंतर म्हणजे ते आउटपुट मध्ये काही चेंजेस नाहीत होत ना, ते हा नॉइज बघा, तुम्ही समजा 0-0 दिला असेल. आता तुम्ही जेव्हा इनपुटला 0-0 देता त्याच्यामध्ये काहीतरी जेव्हा तुम्ही सिग्नल्स तो देता त्याच्यामध्ये काहीतरी थोडेसे नॉमिनल म्हणजे लोअर त्याच्यामध्ये काय असतात, तर नॉइज व्होल्टेज असतं. म्हणजे आपल्याला ते दिसत नाही, ते नॉइज कशाचे असू शकतात, आपले जे सर्किट आहे त्याचे जे कंपोनंट्स असतात त्या कंपोनंटचा पण तो नॉइज निघू शकतो. समजते? मग तो नॉइज व्होल्टेज आहे ते आपल्याला इनपुट सिग्नल बरोबर तो कॅरी होतो, थ्रू आउट कॅरी होतो. पण लॉजिक गेट काय करतो, तो निग्लिजिबल असल्यामुळे ते आउटपुट मध्ये काही चेंज होत नाही. आणि हा नॉइज मार्जिन जो असतो तो निग्लिजिबल असतो. समजते? Yes, ma'am. येस मॅम. स्क्रीन स्क्रीन दिसत नाहीये ना तुम्हाला? येस मॅम. हा, आता मॅम. दिसते का? येस दिसते मॅम. मॅम आता. हा, आता बघा लास्ट बिट आहे त्याच्यातलं, फिगर ऑफ मेरिट. आता हे जे आहे ते तुम्हाला डेफिनेशनच आहे, फिगर ऑफ मेरिट. आपण जे मगाशी जे डेफिनेशन बघितलं त्याची ती फिगर ऑफ मेरिट आहे. तर आता बघा, फिगर ऑफ मेरिटची डेफिनेशन कशी आहे, तुम्हाला 2 मार्क्स साठी ही डेफिनेशन विचारली जाते. तर द प्रोडक्ट ऑफ स्पीड अँड पॉवर इज कॉल्ड ॲज अ फिगर ऑफ मेरिट. आता फिगर ऑफ मेरिट हे कशा बरोबरच असते, तर आपला प्रोपोगेशन डिले टाइम असतो त्याचं मल्टिप्लाय विथ केल्यानंतर आपला पॉवर डेसिपेशन मल्टिप्लाय विथ द प्रोपोगेशन डिले इज कॉल्ड ॲज अ फिगर ऑफ मेरिट. कळते तुम्हाला इक्वेशन? असं एक 2 डेफिनेशन आहे तिथं. इथे बघा 2 डेफिनेशन आहेत. काय आहे? फर्स्ट काय, प्रोडक्ट ऑफ स्पीड अँड पॉवर इज कॉल्ड ॲज अ फिगर ऑफ मेरिट. आणि दुसरी काय आहे, प्रोपोगेशन डिले टाइम इन अ नॅनोसेकंद इंटू पॉवर डेसिपेशन. म्हणजे प्रोपोगेशन डिले टाइम इंटू पॉवर डेसिपेशन म्हणजेच फिगर ऑफ मेरिट. आणि प्रोडक्ट ऑफ द स्पीड अँड नॅनो पॉवर इज कॉल्ड ॲज अ
आता बघा इथं स्पीड अँड पॉवर म्हटल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय स्पीड म्हणजे काय तर प्रोपोगेशन डिले. बघा आपण काय म्हणलं होतं प्रोपोगेशन डिले ऑर अ स्पीड ऑफ ऑपरेशन म्हणजे काय प्रोडक्ट ऑफ स्पीड म्हणजे प्रोपोगेशन डिले हे की नाही. आणि इथं काय म्हणले अँड पॉवर. पॉवर म्हणजे काय पॉवर डेसिपेशन. समजतंय ह्या दोन्हीचा मिनिंग एकच आहे. काय तुम्ही ही डायग्राम ही डेफिनेशन लिहू शकता किंवा ही डेफिनेशन लिहू शकता. काय म्हणलं द प्रोडक्ट ऑफ स्पीड अँड पॉवर इज कॉल्ड ॲज अ फिगर ऑफ मेरिट. किंवा मग इक्वल टू म्हणजे बरोबर काय लिहू शकता तुम्ही प्रोपोगेशन डिले इनटू पॉवर डेसिपेशन. समजतंय हो का. इथे आहे पॉवर स्पीड आणि हे आहे आपला पॉवर पॉवर डेसिपेशन. डिसिपेशन. समजते प्रोपोगेशन डिले म्हणजे काय तो नॅनो सेकंद मध्ये असतो आणि पॉवर डेसिपेशन ही मायक्रो वॅट मध्ये असते. ह्या दोन्हीचं काय होणार मल्टिप्लिकेशन मध्ये येणार. मग ह्याचं पीजे काय म्हणजे फिगर ऑफ मेरिट का? हा पीजे म्हणजे फिगर ऑफ मेरिट का? पीजे म्हणजे फिगर ऑफ पे मेरिट नाही. फिगर ऑफ मेरिट जे आहे ते आपण पिका जूल मध्ये म्हणजे त्याचं हे युनिट आहे. पिका जूल मध्ये आपण ते मेजर करतो. कसं पिका जूल मध्ये मेजर करतो तर वॅट इंटू सेकंड्स म्हणजेच पिका जूल असं. हे झालं पिका जूल. नॅनो सेकंद साठी आहे ना मग? हा हे नॅनो सेकंद आहे ना. सेकंड इंटू वॅट इज इक्वल टू पिका जूल. हे एमडब्ल्यू म्हणजे पिका जूल म्हणजे काय तर ते तुमचं युनिट आहे. जसं वॅट आहे सेकंड्स आहे तसं जूल जूल हे एक हे आहे युनिट आहे. आणि पिका म्हणजे पिको म्हणजे 10⁻⁻12 असं पिका व्हॅल्यू. नॅनोच्या नंतर ती पिका असं येस मॅम. समजतं. तसंच फिगर ऑफ एमडब्ल्यू म्हणजे मेरिटची एवढी डेफिनेशन आहे फक्त. तुम्ही काय लिहायचं फिगर ऑफ मेरिट इज मेजर इन अ पिको जूल म्हणजे पीजे. समजतंय. जर समजा ह्याचा जर प्रोडक्ट जर कमी आला तर ऑब्विसली फिगर ऑफ मेरिट कसा येणार कमी येणार. म्हणजे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार कशावरती प्रोपोगेशन डिले टाइम आणि पॉवर डेसिपेशन मध्ये. बरोबर की नाही. जर हा इन्क्रीज झाला तर हा इन्क्रीज होणार. समजते इथपर्यंत. येस मॅम. ओके. तुमच्या दोन्हीचं प्रोडक्ट ना? कुठलं हा जेव्हा बघा प्रोडक्ट ऑफ स्पीड अँड पॉवर म्हणजे इथं काय म्हणू शकता प्रोडक्ट ऑफ प्रोपोगेशन डिले टाइम इनटू इज पॉवर डायरेक्टली डेसिपेशन. प्रोपोर्शनल टू फिगर ऑफ मेरिट. हा असं असं लिहू शकता तुम्ही. समजते इथपर्यंत. येस मॅम. ओके. हॅलो मॅम. हा संडीला सांगता का परत एकदा? कशाचं संडीला मॅम. काय तुमचा आवाज येत नाहीये मला. मॅम मॅम स्क्रीन शेअरिंग स्टॉप झालंय. हा झाले मी स्टॉप केले. बोला प्रोपोगेशन डिले मॅम. नंतर डबल सांगायचे का. येस मॅम. ओके. हा इथं बघा प्रोपोगेशन डिले काय आहे. प्रोपोगेशन डिले इज द ऍव्हरेज ट्रान्झिशन डिले टाइम. Propagation is the average transition delay time for input propagation from input to output when the signal changes in a value. समजते सिंपल आहे. सिग्नल कुठून गेला द सिग्नल टू प्रोपोगेट. प्रोपोगेट म्हणजे काय तर एका साइड कडून दुसऱ्या साइड कडे जाणे म्हणजे कुठून जाणे फ्रॉम इनपुट टू आउटपुट. प्रोपोगेट होणे म्हणजे त्या व्हॅल्यू मध्ये चेंज होणे. समजते. प्रोपोगेट डिले म्हणजे काय तर या पर्टिक्युलर टाइम पासून पर्टिक्युलर टाइम पर्यंत त्या व्हॅल्यू मध्ये चेंज होतोय. म्हणजे तुम्ही 0 दिला असेल तर नॉट गेटला तर आउटपुट काय येतं 1 येतं. तर तो टाइम जो असतो त्याला आपण प्रोपोगेशन डिले म्हणतो. समजते. इनपुट पासून इनपुट आणि आउटपुट. इनपुट जेव्हा देतोय त्या टाइम पासून आउटपुट आपलं डिस्प्ले होईपर्यंत तो जो टाइम असतो तो नॅनो सेकंद एवढा असतो. म्हणजे आपल्या डोळ्यांना ते दिसत नाही टायमिंग लगेच क्विकली ते काय होतं चेंज होतं. बरोबर की नाही. येस मॅम. आपल्याला ते Yes, ma'am. अशा नॉर्मलाइज दिसणार का ते टायमिंग नाही दिसणार आहे. नो मॅम. आपण काउंट करत बसलो तर नाही दिसणार आहे.
मग ते काउंट करण्यासाठी वेगळं आपल्याला मेजर असते. त्याच्यामध्ये बघा नॅनो सेकंद एवढा टायमिंग लागतो त्याला प्रोपोगेशन डिलेला. कारण हे लॉजिक गेट जे असतात ते व्हेरी हाय स्पीड असते त्याला, त्यामुळे ते क्विकली इनपुट दिलं की आउटपुट चेंजेस करतं अकॉर्डिंगली दॅट लॉजिक गेट. समजतंय? सिम्पल आहे. तुम्ही कुठून दिलंय? फ्रॉम इनपुट टू आउटपुट व्हेन द सिग्नल चेंजेस इन अ व्हॅल्यू. म्हणजे काय म्हणलंय, तुम्ही इनपुट पासून आउटपुट पर्यंत दिलं प्रोपोगेशन डिले. टायमिंग जे आहे इनपुट टू आउटपुट आहे, पण जो सिग्नल चेंज इन अ व्हॅल्यू म्हणजे काय, जो सिग्नल आहे त्याची व्हॅल्यू चेंज व्हायला पाहिजे. समजतंय? इट इज इन अ एक्सप्रेस इन अ नॅनो सेकंद. म्हणजे ते नॅनो सेकंद मध्ये त्याचं युनिट आहे नॅनो सेकंद प्रोपोगेशन डिलेचं. समजतंय? येस मॅम. Yes, ma'am. Shall I go to next मग? Yes, ma'am. तर बघा नेक्स्ट आहे आपलं काय, क्लासिफिकेशन ऑफ डिजिटल आयसी. आपण का क्लासिफिकेशन ऑफ डिजिटल आयसीज घेणार आहोत? कारण की आपण जे यूज करणार आहोत ते कुठल्या आयसीज आहे? डिजिटल आयसीज आहे. बरोबर की नाही? येस मॅम. आपण यूज काय करणार आहोत? डिजिटल आयसीज. तर डिजिटल आयसीज हे बेसिकली किती टाइप्स आहेत? 2 टाइप्स आहेत, बायपोलर आणि युनिपोलर. बायपोलर म्हणजे काय, तर बाय म्हणजे दोन पोलॅरिटी असतात त्याच्यामध्ये. म्हणजे ट्रान्झिस्टर जे असतात ते डबल पोलॅरिटीचे असतात, आणि युनिपोलर म्हणजे काय, सिंगल पोलॅरिटीचे असतात. म्हणजे एफएटी त्याच्यामध्ये यूज केलं जातं. एफएटी म्हणजे फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर यूज केला जातो. बायपोलर म्हणजे काय, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर म्हणजे बीजेटी ह्याच्यामध्ये यूज. BJT. कारण का, तर ते काय असतात, तर बायपोलॅरिटी ट्रान्झिस्टर असतात. एफईटी जे आहे ते सिंगल म्हणजे युनिपोलर ट्रान्झिस्टर आहे. आता बघा बायपोलर मध्ये काय आहे, 2 टाइप आहे. कुठले? सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. समजते? सॅच्युरेटेड म्हणजे काय, जो ट्रान्झिस्टर ड्रिव्हन इन अ सॅच्युरेटेड फॉर्म, आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, ट्रान्झिस्टर नॉट ड्रिव्हन इन अ सॅच्युरेटेड फॉर्म, म्हणजे तो सॅच्युरेटेड फॉर्म मध्ये नसतोय. हे फक्त 2 बेसिक बायपोलर मध्ये बेसिकली सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड पार्ट आहे. सॅच्युरेटेड म्हणजे काय, तर तो जो आपला ट्रान्झिस्टर आहे तो कशामध्ये असतो, तर सॅच्युरेटेड रिजन मध्ये. सॅच्युरेटेड फॉर्म मध्ये असतो किंवा कट ऑफ रिजन मध्ये असतो. समजतंय? तर त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये अजून आपल्याला 6 आहेत ते वेगवेगळे, त्याच्यामध्ये डिव्हिजन केलेलं आहे, किंवा 6 टाइप दिलेले आहेत वेगवेगळे. आता सॅच्युरेटेडचे 4 टाइप काय आहेत, रजिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिक, त्यानंतर डायोड ट्रान्झिस्टर लॉजिक, त्यानंतर ट्रान्झिस्टर लॉजिक बघा इथं, त्याच्यानंतर हाय थ्रेशोल्ड लॉजिक, त्यानंतर डायरेक्ट कपल ट्रान्झिस्टर, त्यानंतर लास्ट बीट आहे बघा I2L म्हणजे इंटिजर इंजेक्शन लॉजिक. हे ह्याच्यामध्ये मेन्शन केलं नाहीये, ते एक आहे, लास्ट बीट आहे 6 नंबर. त्याच्यानंतर बघा अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, अनसॅच्युरेटेड इज नथिंग बट तो जो ट्रान्झिस्टर आहे तो कशामध्ये असतो, नॉन सॅच्युरेटेड मोड मध्ये असतो. समजते? कट ऑफ मध्ये असतो. आवाज येतोय? Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. हा, तर बघा बेसिकली किती टाइप सांगितले होते मी सॅच्युरेटेडचे? 6 टाइप सांगितले होते. फर्स्ट इज RTL म्हणजे रजिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिक. व्यवस्थित बघा, हे पॉइंट तुम्हाला फक्त 2 मार्क्स साठी येतात. क्लासिफिकेशन ऑफ आयसी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे चार्ट काढायचा आहे. त्याच्यानंतर डायोड ट्रान्झिस्टर लॉजिक म्हणजे DTL, त्यानंतर बघा डायरेक्ट कपल ट्रान्झिस्टर लॉजिक DCTL, त्याच्यानंतर डायोड ट्रान्झिस्टर लॉजिक DTL, हाय थ्रेशोल्ड लॉजिक HTL, ट्रान्झिस्टर लॉजिक TTL, इंटिग्रेटेड इंजेक्शन
लॉजिक म्हणजे I2L हे झालं सॅच्युरेटेडचे आपल्याला टाइप्स. अनसॅच्युरेटेडचे 2 टाइप्स आहेत. स्कॉटनी म्हणजे TTL चा पार्ट आहे. स्कॉटनी जो असतो तो TTL मध्ये येतो किंवा स्कॉटनी TTL असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. त्यानंतर इमिटर कपल्ड लॉजिक म्हणजे ECL. समजताय? इमिटर कपल्ड लॉजिक म्हणजे इमिटर ह्याच्यामध्ये बेस असतोय ते आपण त्या ह्याच्यामध्ये शिकूया. त्यानंतर बघा सेकंड बीट मध्ये आहे युनिपोलार. युनिपोलार मध्ये तुम्हाला किती दिसणार? तीन बेसिकली टाइप्स दिसणार. कुठले आहेत? NMOS, PMOS, NMOS, CMOS. आता बघा PMOS जो असतो तो काय असतो? P चॅनल मॉस. समजते का? बघा इथे खाली हे झालं सॅच्युरेटेडचे, हे झालं अनसॅच्युरेटेड. आता युनिपोलार म्हणजे काय? त्याच्यामध्ये दिस इज अ फॅमिली यूज इन अ मॉसफेट म्हणजे काय? मेटल ऑक्साइड फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर फॉर देअर इंटरनल सर्किटली इट इज अ कॉमन ऑफ मॉस फॅमिली. म्हणजे याच्यामध्ये मॉस तुम्हाला यूज केला जातो. समजते? मॉस म्हणजे काय? मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर. मॉस मीन्स मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर. मॉसफेटचा अर्थ काय होता? मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. समजते? इथं FAT म्हणजे हे का इथं लास्ट मध्ये आहे FAT इज अ युनिपोलार डिव्हाइसेस. इलेक्ट्रॉनिक्स मधले FAT जे आहे ते युनिपोलार डिव्हाइस आहे. याचा युनिपोलार का म्हणतं जातं? तर ते युनिपोलॅरिटी देतं म्हणून. त्याचबरोबर बघा PMOS म्हणजे P चॅनल मॉस PMOS, N चॅनल मॉस NMOS, कॉम्प्लिमेंटरी मॉस CMOS म्हणजे कॉम्प्लिमेंटरी मॉसफेट म्हणा, P चॅनल मॉसफेट, N चॅनल मॉसफेट. त्याच्यामध्ये काय असतं? बेसिकली मॉसफेट फॅमिली असते. मॉसफेटचा पण मीनिंग समजला तुम्हाला? इथपर्यंत ma'am. काही डाऊट आहे? No, ma'am. आणि ते तर बघा सॅच्युरेटेड मधील 6 टाइप सिलेबसला नाहीये का? हे सॅच्युरेटेड मधले जे 6 टाइप आहेत त्याच्यातलं फक्त तुम्हाला TTL आहे. आता तुम्हाला TTLच का आहे? तर आपण बघा इन जनरली बाकीच्या ज्या असतात ते आपण बेसिकली लॉजिक ऑपरेशन साठी यूज करत नाहीत. समजते? लॉजिक ऑपरेशन साठी त्या यूज करत नाहीत. त्यासाठी आपण TTL हे यूज करतो. का TTL यूज करतो? तर तो काय करतो? व्हेरी फास्ट आहे, त्याच्याबरोबर एक्सपेन्सिव्ह आहे आणि त्याचबरोबर इझी टू यूज आहे. या 3 ह्याच्यासाठी आपण TTL हे जास्त करून यूज करतो. आपल्याला सिलेबसला पण TTL हे जास्त तुम्हाला आहे. RTL, DCL, परत HTL, I2L, त्याच्यानंतर DCTL हे तुम्हाला आता नाहीये. आता ह्या सिलेबसला फक्त TTL आहे. TTL म्हणजे ट्रान्झिस्टर लॉजिक म्हणजे ती 7-4 सिरीज आणि 5-4 सिरीज आहेत. आता ती काय आहे? तर आपण त्याचं हे बघूया. म्हणजे ती फॅमिली कशी असते, काय आहे? म्हणजे फॅमिली म्हणजे तुम्हाला लॉजिक फॅमिली कन्सिडर करा. फॅमिली म्हणजे आपण जे बेसिकली फॅमिली घेतो तसं नाही. लॉजिक फॅमिली, TTL लॉजिक फॅमिली म्हणजे TTLचा मीनिंग काय? ट्रान्झिस्टरचा T आणि L म्हणजे लॉजिक. ट्रान्झिस्टर लॉजिक द IC इन TTL फॅमिली परफॉर्म लॉजिक ऑपरेशन बाय युजिंग ओनली ट्रान्झिस्टर. म्हणजे ही फक्त ट्रान्झिस्टरवर वर्क होते. त्यामुळे आपण ही जास्त करून बेसिकली डिजिटल सर्किट्स मध्ये यूज करतो. समजते? त्यामुळे आपण फक्त स्टडी करणार आहोत TTLचा. समजते? येस मॅम. मॅम थोडं स्लो घ्या ना. मॅम. म्हणून मी तुम्हाला विचारलं होतं आधी मगाशी, समजलंय का? मग मी पुढे जाऊ का थांबू? मग त्यावेळेस सांगायचं होतं की नाही? कसं आहे माहिती का? हा जो पार्ट आहे थोडा थेरॉटिकली आहे. त्यामुळे तुम्हाला तसं वाटेल की थोडं फास्ट होते. पण खरं सांगू का? हे थेरॉटिकली पार्ट आहे. तरी मी ट्राय करते स्लो घेण्याचा. फक्त मला सांगत जावा जिथं फास्ट झालं तिथं फास्ट झाले. पण त्या वेळेस ते कव्हर करा. ठीक आहे? समजलं इथपर्यंत? एक्झाम साठी TTL फक्त इम्पॉर्टंट आहे का? हा सॅच्युरेटेड मधले? इम्पॉर्टंट. हा गुड. ते फक्त TTL जे आहे ते एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहे.
त्याच्यानंतर टीटीएल नंतर आपल्याला फक्त सीमॉस बघायचं आहे. म्हणजे बायपोलार मधला सीमॉस असणार आहे आणि युनिपोलार मधला बायपोलार मधला टीटीएल बघायचा आहे आणि युनिपोलार मधला सीमॉस. या दोनच तुम्हाला सिलेबसला आहेत. ओके मॅम. आणि आता हे झालं सॅच्युरेटेड मधलं आपण बघितलं. आता अनसॅच्युरेटेडचं एक बघायला पाहिजे ना, तर त्यातलं आपण काय बघणार आहोत? ECL, इमिटर कपल्ड लॉजिक. हे आपण बेसिकली 3 बघणार आहोत. कुठलं? TTL, इमिटर कपल्ड लॉजिक आणि लास्ट बिट कॉम्प्लिमेंटरी मॉस्फेट. हे सगळे आपण बघणार आहोत. समजते? येस मॅम. येस मॅम. आणि हे आपण जास्त करून का यूज करतो? तर टीटीएल काय आहे? कॉस्ट त्याची लो आहे ऍज कम्पेअर टू अदर्स. आणि टीटीएल रिक्वायर्स लार्ज चिप एरिया पर गेट अँड डेसिपेटेड लार्ज पॉवर हीट पर गेट. म्हणजे ती काय करते? डेसिपेटेड काय करते? लार्ज हीट जी आहे ती बाहेर सेंड करते, त्यामुळे ते यूज करतो. त्याच्यानंतर थोडेसे त्याचे स्पेसिफिकेशन वगैरे आहेत ते आपण कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बघूया. फर्स्टली बघा, TTL IC आर फास्ट, इनएक्सपेन्सिव्ह अँड इझी टू यूज. यासाठी आपण TTL जास्त करून यूज करतो. द मोस्ट वाइडली यूज TTL डिव्हाइसेस सिरीज इन यूज फॉर कंझ्युमर आणि इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन मध्ये यूज केली जाते. कुठली? TTL फॅमिली. त्याच्यामध्ये बघा, TTL फॅमिली मध्ये काय आहे? तुम्हाला 2 सिरीज आहेत. TTL फॅमिली मध्ये 74 सिरीज जी आहे तुम्ही ती कंझ्युमर किंवा इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन साठी यूज करता. बट अदर जी TTL सिरीज आहे ती डेव्हलप केली आहे फक्त मिलिटरी ऍप्लिकेशन साठी. त्याची सिरीज आहे 54XX इज युज्ड इन अ मिलिटरी ऍप्लिकेशन. 54XX मध्ये काय येतं? 5400 to 54999 पर्यंत आपण ती TTL 54 सिरीज आपण म्हणतो. समजतंय? 74 जी आहे ती बेसिक आपल्या जे कंझ्युमर किंवा इंडस्ट्री ऍप्लिकेशन मध्ये यूज केली जाते आणि 54 जी आहे ती फक्त मिलिटरी ऍप्लिकेशन साठी यूज केली जाते. समजते? येस मॅम. आता पुढे जायचं का? येस मॅम. आता बघा त्याचे कॅरेक्टर्स काय आहे. फर्स्ट इज सप्लाय व्होल्टेज. आता कोणत्याही गेटला तुम्ही VCC देता, बरोबर की नाही? 14 नंबर पिन जी आहे ती VCC असते. म्हणजे ती काय असते? सप्लाय व्होल्टेज असतं. आता बघा, मोस्टली आपण TTL यूज करतो. आता त्याच्यामध्ये 74 सिरीज आहे आणि त्याचबरोबर 54 सिरीज आहे. म्हणून मग व्होल्टेज सप्लाय जे आहेत, म्हणजे व्होल्टेज सप्लाय किंवा सप्लाय व्होल्टेज जे आहेत त्याच्या पण रेंज सिरीज नुसार त्याच्या रेंज वेगवेगळ्या असतात. आता बघा, फर्स्टली आहे 74 सिरीज आहे ती सप्लाय व्होल्टेज त्याची रेंज आहे 4.750 टू 5.25 सिरीज आहे. त्याचबरोबर 54 सिरीज जी आहे ती 4.5 व्होल्ट टू 5.5 व्होल्ट पर्यंत ऑपरेट होते. समजते? मॅम 74 सिरीज म्हणजे नक्की काय आहे? हा, 74 सिरीज म्हणजे काय? 74XX या व्हॅल्यू म्हणजे कसं? 7400, 7401, 7402, 7403. आता बघा, 7404 म्हणजे काय असतो? आपला नॉट गेट असतो, बरोबर की नाही? येस मॅम. 74808 म्हणजे काय असतो? अँड गेट असतो. 7432 म्हणजे ऑर गेट. ही झाली 74 ची सिरीज. समजते? ज्याच्यामध्ये 74 स्टार्टिंग असतं, त्याच्यानंतर काहीतरी डिजिट्स असतात, 2 किंवा 3. कारण बघा 7499 नंतर काय येणार? 7800 येणार, बरोबर की नाही? म्हणजे ही कुठली सिरीज झाली? 78 ची सिरीज झाली. पण आपण कुठली बघतोय? 78 नाही, 75 ची होणार. ते आता बघा इथं 7
फोर ची आहे. 74XX म्हणजे 002749999 इथपर्यंत आपली ही सिरीज असते. आता ही सिरीज 74 सिरीज तुम्ही गुगलला टाकलं तर तुम्हाला त्याचं व्हेरी चार्ट येईल. समजतंय? येस मॅम. त्याच्यामध्ये आपण बेसिक जे आहेत लॉजिक ऑपरेशन साठी यूज करतो. 7400 म्हणजे कुठला गेट? नॅन्ड गेट. 7402 म्हणजे नॉर गेट. 7432 म्हणजे ऑर गेट. 7408 म्हणजे अँड गेट. 7404 म्हणजे नॉट गेट. 7486 म्हणजे एक्स ऑर गेट. समजतंय? 74266 म्हणजे एक्स नॉर गेट. समजल्या? या बेसिक लॉजिक गेट्स आहेत, त्याच्या आयसीज आहेत 74XX या सिरीज मध्ये. आता त्यासाठी तुम्हाला सप्लाय व्होल्टेज जे आहे ते 4.75 टू 5.25 व्होल्ट एवढं तुम्हाला सप्लाय व्होल्टेज द्यावं लागतं. कोणत्या सिरीजला? 74 सिरीज. 74. त्याचबरोबर आता आपली जी आहे मिलिटरी ऍप्लिकेशन साठी यूज केलेली कोणती सिरीज आहे? 54 म्हणजे 52 सिरीज आहे. सॉरी 52 नाही 54. 54 सिरीज आहे जी की आहे मिलिटरी ऍप्लिकेशन साठी आपण डिराईव्ह केले किंवा डेव्हलप केले. काय डेव्हलप केले तर मिलिटरी ऍप्लिकेशन जे असतात ते हाय ऍप्लिकेशन असतात. बरोबर की नाही? मिलिटरी पर्पज साठी Yes, यूज ma'am. करतोय म्हटल्यानंतर ते आपल्याला म्हणजे आपल्याला काय जे आउटपुट आहे ते फास्ट मध्ये द्यायला पाहिजे. त्यामुळे आपण 54 म्हणजे 54 सिरीज आपण डेव्हलप केली आहे. याच्यामध्ये तुम्हाला व्होल्टेज पण कसं पाहिजे? कमी द्यायला पाहिजे. कमी मध्ये ते आपल्याला आउटपुट जास्त दिलं पाहिजे. जसं की 5.4 व्होल्ट टू 5.5 व्होल्ट ही जी आहे ती रेंज आहे. कशाची? मिलिटरी ऍप्लिकेशनची ही रेंज आहे. समजतंय? येस मॅम. Yes, ma'am. बोला. सिरीज मोठी आहे का 74 सिरीज मोठी आहे? 74 सिरीज आणि 74 आणि 54 दोन्ही पण सेम सिरीज आहेत. कशा सेम आहेत बघा. 74XX म्हणजे 002 टू 74999 तसंच 54002 टू 54999. मोठी छोटी असं काही नाहीये, सेमच आहेत. त्याच्यामध्ये कॉम्पोनंट्स XX म्हणजे 000102 टू 999 तसंच इथं पण सेम. फक्त जे ऍप्लिकेशन आहेत ते वेगळे असल्यामुळे त्याच्यामध्ये जे पिन डायग्राम आहे ती चेंज असणार आहे. समजते? चेंज म्हणजे सेमच आहे थोडीफार, फक्त व्होल्टेज सप्लाय किंवा कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्या वेगवेगळ्या आहेत. मिलिटरी ऍप्लिकेशन साठी यूज करतोय म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये थोडस चेंज असणार आहे. समजतंय? कशामध्ये चेंज असणार आहे? तर त्याच्यामध्ये जे तुम्ही देताय Input. स्पेसिफिकेशन आहेत त्याच्यामध्ये थोडस चेंज असणार आहे. म्हणजे इनपुट मध्ये चेंज आहे ना? इनपुट मध्ये नाही चेंज आहे, स्पेसिफिकेशन्स मध्ये चेंज असणार आहे त्यांच्या. म्हणजे त्याचं पॉवर डेसिपेशन, टेम्परेचर रेंज, त्यानंतर सप्लाय व्होल्टेज असेल किंवा व्होल्टेज लेवल्स असेल, म्हणजे आउटपुट काय देते आपल्याला ते त्याच्यामध्ये चेंज असणार आहे. समजते? त्याच्या ज्या प्रॉपर्टीज Yes, असतात ना ma'am. त्याच्यामध्ये चेंज असते. Okay. कारण ऍप्लिकेशन जे चेंज झालं तर ऑटोमॅटिकली आपल्या प्रॉपर्टीज पण चेंज होणार. ठीक आहे. Shall I go to next? Yes, ma'am. आता Yes, बघा ma'am. नेक्स्ट काय आहे? नॉइज मार्जिन आहे. आता नॉइज मार्जिन कसं असतो म्हणतो आपण कशाला? की तो इनपुट सिग्नल मध्ये नॉइज व्होल्टेज ऍड केलेलं असतं. असं व्होल्टेज ऍड केलेलं असतं त्याच्याने आपलं आउटपुट जे आहे ते चेंज नाही झालं पाहिजे. त्यामुळे मग नॉइज मार्जिन हा कसा पाहिजे? कमी पाहिजे. बरोबर की नाही? मग आता बघा ह्या फॅमिलीमध्ये काय आहे? TTL फॅमिलीमध्ये नॉइज मार्जिन हा कमी आहे. किती आहे? 0.4 व्होल्ट एवढा आहे. त्यामुळे काय होतं, जे आपल्याला आउटपुट जे आहे ते काय होतं का? चेंज होत नाही. म्हणजे तो आपल्याला आउटपुट वरती काय इफेक्ट करत नाही. समजतंय? 0.4 हे नॉइज मार्जिन आहे TTL फॅमिलीचं. दोन्ही सिरीज साठी, एका सिरीज साठी नाही, दोन्ही सिरीज साठी सेम आहे. त्यानंतर बघा पॉवर डेसिपेशन. पॉवर डेसिपेशन किती असणार आहे? 74 सिरीजचा आता आपण सध्या बघतोय, कारण आपण हे जे सब्जेक्ट मध्ये काय आहे आपल्या 74 सिरीजचा आपण स्टडी करतोय. बरोबर की नाही? त्यामुळे आपण बघा
74च्या सिरीजचे थोडेशा प्रॉपर्टी बघतोय. तर बघा पॉवर डेसिपेशन म्हणजे काय, तर लॉसेस किती असतात, त्याचे स्टँडर्ड TTL असेल तर 74 सिरीज इज अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोवॅट, म्हणजे 10 मायक्रोवॅट एवढे असतात. मायक्रोवॅट म्हणजे 10⁻⁻10 10 into 10⁻³ म्हणजे 0.0001 असं एवढं मायक्रोवॅट एवढं त्याचं पॉवर डेसिपेशन असते. त्याचबरोबर प्रोपगेशन डिले किती असणार आहे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते नॅनो सेकंड्स मध्ये असणार आहे, पण अप्रॉक्सिमेटली 10 नॅनो सेकंद असणार आहे स्टँडर्ड TTL साठी. TTL म्हणजे स्टँडर्ड म्हणजे काय येणार, 74XX ही स्टँडर्ड TTL आहे. 54 ही जास्त करून तुम्हाला स्टडीला नसणार आहे, कारण ती फक्त बेसिकली आपण कशासाठी युज करतो, मिलिटरी पर्पज साठी युज करतो. त्यामुळे तुम्हाला ते स्टडी मध्ये त्याचा काही पार्ट थोडा बहुत सुद्धा नसणार आहे. तर आता ऑल सध्या आपण प्रॉपर्टीज 74 IC चे आहेत का? हा, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत ते 74XX सिरीजच्याच आहेत. समजतंय? त्याच्यानंतर बघा Okay, ma'am. फन आउट जे आहे, फन आउट किती असणार आहे, मॅक्सिमम 10 असणार आहे. असं कन्सिडर केलंय की 10 असेल मॅक्सिमम फन आउट. त्याचबरोबर फिगर ऑफ मेरिट किती असते, 100 पिकाजूल असणार आहे. ते कशावरून काढलं तर आपण प्रोपगेशन डिले इंटू पॉवर डेसिपेशनचं मल्टिप्लिकेशन करून आपण ते काढलंय. हो का, 10 नॅनो सेकंद आहे, 10 into 10 किती झालं, 100, बरोबर की नाही. Yes, 10 ma'am. into 10 Yes, 100 ma'am. 100 पिको जूल हे आपण फिगर ऑफ मेरिट काढलं. त्यानंतर बघा फन इन किती असणार, जनरली TTL अराउंड 2 सुद्धा तुम्ही तिथे म्हणू शकता, किंवा 3 किंवा 1. म्हणजे आता बघा नॉट गेटला किती असते, एकच असते स्टँडर्ड मध्ये, बरोबर की नाही. म्हणून मग फन इन किती असणार आहे, 1 असणार आहे. अराउंड इनपुट म्हणजे जेवढे तुमचे इनपुट असेल तेवढं ते असणार आहे. इथेपर्यंत समजलंय. मॅम तो फन काही इन आणि फन आउटला युनिट्स नाही आहेत का? युनिट्स कसं असणार आहे बघा, आपण इनपुट फन इन म्हणजे काय म्हणतो, किती इनपुट्स आहेत, 1 किंवा 2 असतील, है की नाही. मग त्याला Yes, युनिट कसं ma'am. असणार ना, डेफिनेशन मध्येच आपल्याला तसं दिलंय. Okay, ma'am. तर बघा तसंच आता इथं पॅरामीटर्स म्हणजे जे मगाशी जे आपण वर्ड्स मध्ये लिहिले ते ऍक्च्युली आपण टेबल मध्ये ड्रॉ केले. तर बघा पॉवर सप्लाय किती 4.5 to 5.4 व्होल्ट म्हणजे 74 सिरीजचे. नॉइज मार्जिन 0.4 व्होल्ट. तर पॉवर डेसिपेशन 100 मायक्रो वॅट. त्यानंतर प्रोपगेशन डिले 10 नॅनो सेकंड्स. फिगर आउट 10 अप्रॉक्सिमेटली दिले. फिगर ऑफ मेरिट किती येणार, इथं 100 जूल आहे. ओके, तिथं 100 पिको जूल आहे. त्यानंतर बघा फिगर इन येणार 8. हे झालं बेसिकली TTL चे सगळे स्पेसिफिकेशन. समजते. त्याचं फक्त ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज बघू आणि आपण इथं स्टॉप करू. ठीक आहे. आता बघा ऍडव्हान्टेज कसं आहे त्याच्यामध्ये, तर हा काय आहे, त्याचा लो प्रोपगेशन डिले असल्यामुळे तो काय आहे, TTL सर्किट जो असतो तो फास्ट वर्क करतो. त्याचबरोबर पॉवर डेसिपेशन इज इंडिपेंडेंट ऑन फ्रिक्वेन्सी. जरी तुमची फ्रिक्वेन्सी चेंज केली तरी पॉवर डेसिपेशन मध्ये चेंज होणार नाही. का चेंज होणार नाही, तर आपली हा जो सर्किट गेट आहे ते कशामध्ये ह्याच्यामध्ये आहे, बायनरी ह्याच्यामध्ये असल्यामुळं फिगर म्हणजे बायनरी मध्ये असल्यामुळे फ्रिक्वेन्सी चेंज जरी झाली तरी आपल्याला सिग्नल मध्ये चेंज होणार नाही, म्हणजे पॉवर डेसिपेशन ऍज इट इज राहणार. त्याच्यानंतर बघा लॅच अप्स डू नॉट टेक स्पेस. हे जो लॅच आहे, लॅच फॉर्म आहे, तो सेकंड चॅप्टर नंबर 3 मध्ये आपण ते बघणार आहोत. ते त्यावेळेस तुमचं ते कव्हर होईल. ओके, म्हणजे काय, एक लॅच असतं, लॅच अप्स डू नॉट टेक स्पेस म्हणजे लॅच जे आहे त्याची जागा जरी तुम्ही चेंज केली किंवा काय जरी केलं तरी ते चेंज होत नाही. त्याचबरोबर बघा TTL इज अ कम्पॅरेटेबल विथ द अदर लॉजिक गेट्स. म्हणजे कम्पॅरेटेबल आहे, म्हणजे म्हणू शकता तुम्ही इझी टू यूज आहे. त्याच्यानंतर एक्सपेन्सिव्ह जरी असलं तरी आपल्याला व्यवस्थित ते हँडल करता येतात. तसंच आपल्याला व्हेरियस डिसएडव्हान्टेजेस लिहिता येतील, म्हणजे हँडल व्यवस्थित करता येतं, किंवा परत फास्ट आहे. तर बघा डिसएडव्हान्टेज ऑफ TTL, इट हॅज अ हायर पॉवर डेसिपेशन. पॉवर डेसिपेशन कसं असतं ह्याच्यामध्ये, जास्त असतं. फन आउट इज अ लो इन अ TTL. फन आउट किती आहे, लो आहे.
इट हॅज अ पुअर नॉईज इमिडिटी, त्याची लो पुअर नॉईज इमिडिटी आहे. त्याच्याबरोबर लो कंपोनंट डेन्सिटी आहे. इट कॅन सेपरेट ओनली 5 वॅट व्होल्ट सप्लाय, म्हणजे त्याला फक्त 5 व्होल्ट सप्लाय त्याच्यावरच ते वर्क होतं. जास्त सप्लाय दिलं की ऑटोमॅटिकली तो आयसी काय होतो, बर्न होतो. हे त्याच्यातलं डिसएडव्हान्टेज आहे. समजतंय? आणि बर्न झालेला आयसी काय होतो, एकदम जास्त हिट होतो आणि तो असं उडून त्या सर्किट मधून बाहेर पडतो. समजतंय? त्यामुळे हे डिसएडव्हान्टेज. बोला. 74 सिरीजचं फन इन 8 आहे की 10 आहे? फन इन येस मॅम. 8, मॅक्सिमम 8. कसं आता आणि बघा, एखादी डायग्राम ड्रॉ केल्यानंतर बघा 1 2 काय आहे, इनपुट आहे. 3 4 काय आहे, 3 आउटपुट आहे. 4 5 काय आहे, इनपुट आहे. त्याच्यानंतर 6 काय आउटपुट, 7 त्याच्यानंतर 9 10 काय आहे, इनपुट. त्याच्यानंतर 12 13 काय आहे, इनपुट. म्हणजे किती टोटल इनपुट आहेत, 8 आहेत. बरोबर की नाही? येस मॅम. हा ते. आणि तर मॅम बघा, कमीत कमी 2 असतात का? हा कमीत कमी 2. इथपर्यंत समजलंय? एका गेटचं Yes, बोलत ma'am. होते मी आणि आयसीचं बोलायचं म्हणलं तर फन आउट असतं. तर बघा, हे झालं सीमॉसचं जे आहे ते पुढच्या नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करूया. आता तुमच्यासाठी एक नोटीस अशी आहे, काही जणांनी मला मेल केलेत असाइनमेंट, सगळ्यांच्या थोड्या जणांच्या आलेल्या आहेत. तरी पण तुमच्याकडे असाइनमेंट जे आहेत ते ठेवा, म्हणजे तुमच्या जवळ तयार ठेवा. सगळ्यांनी लिहून स्कॅन करून ठेवा. मी तुम्हाला क्लासरूम जी लिंक आहे ती मी आज किंवा उद्या सरांनी जेव्हा मला ऍक्सेस देतील तेव्हा मी तुम्हाला शेअर करते ती. ठीक आहे? आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते सेंड करा. आणि त्याचबरोबर तुमचे जे हे आहेत मायक्रो प्रोजेक्ट्स आहेत, त्या मायक्रो प्रोजेक्ट्स बद्दल पण थोडस डिस्कस करा. म्हणजे मायक्रो प्रोजेक्ट्स पण तयार करा आणि त्याचे ग्रुप जे आहेत ते सेंड करा. म्हणजे ग्रुपचं नाव, ग्रुप मेंबर, त्याच्यानंतर टायटल म्हणजे सब्जेक्टचं नाव, आणि त्याच्यानंतर जो टायटल तुम्ही घेणार आहात. एक्झाम्पल घ्या तुम्ही कसं करू शकता. तर हाफ ऍडर, फुल ऍडर आता तुम्हाला झाले नाहीये, पण ते तुम्ही म्हणजे तुम्हाला सजेस्टेड हे आहे, मायक्रो प्रोजेक्ट लिस्ट आहे, ती सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा मी तुम्हाला एक सजेस्टेड मायक्रो प्रोजेक्ट लिस्ट ती ग्रुपला सेंड करते. त्याच्यामधून एक सिलेक्ट करा. फक्त एवढंच म्हणते मी तुम्हाला की रिपीट होता कामा नये. म्हणजे एक ग्रुप बॉईज आणि गर्ल्स मध्ये रिपीट होऊ द्या, पण बॉईज मध्येच रिपीट व्हायला पाहिजे नाही पाहिजे, आणि गर्ल्स मध्ये ते रिपीट व्हायला नाही पाहिजे. आणि ते मला पर्सनली सेंड करायचं नाही, ते ग्रुप वरती सेंड करायचं. म्हणजे ते दुसऱ्या अदर मेंबरला पण दिसेल. समजते? म्हणजे ते रिपीट होता कामा नये, एवढं फक्त मला सांगायचं आहे. आणि मायक्रो प्रोजेक्टचं पुढच्या म्हणजे पुढच्या प्रॅक्टिकलच्या आधी, म्हणजे पुढच्या नेक्स्ट बुधवारच्या आधी मला तुम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिकलचं मायक्रो प्रोजेक्टचं टायटल, त्याच्यामध्ये ग्रुप मेंबर किती जण असणार कोणत्या आहेत, ग्रुप वरती सेंड करायचंय? तुमच्या टेलिग्रामचा ग्रुप आहे ना त्याच्यावरती, टेलिग्रामच्या ग्रुपवरती सेंड करायचे. काय काय सेंड करायचंय लक्षात ठेवा. सेंड करता येत नाही. यस. मॅम तिथे मेसेज करता येत नाही. अच्छा, असं आहे का? मला पर्सनली टाकलं ना काय होते की ग्रुप मध्ये ते होते. मी तुम्हाला काय करते, एक व्हॉट्सअपला गर्ल्स ग्रुप आहे. तुमचा गर्ल्स ग्रुप आहे, कोण त्याचा Yes, ऍडमिन आहे? साक्षी नाही, देशमुख. आपण काय करू, हे प्रॅक्टिकलला डिस्कस करूया. तुम्ही कसं सेंड करायचं. ठीक आहे? प्रॅक्टिकलला मी सांगते तुम्हाला कुठे सेंड करायचंय. फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला मायक्रो प्रोजेक्टचं टायटल, त्यानंतर मायक्रो प्रोजेक्टचे मध्ये किती मेंबर्स असणार आहेत ते फक्त सेंड करायचे. आणि रिपीट होता कामा नये सगळ्यांचं. आणि जे असाइनमेंट्स आहेत ते तुम्हाला मी तुम्हाला लिंक टाकते क्लासरूमची, त्यावेळेस तिथे सेंड करा. ओके? मग अटेंड